ओ उठा ना, किती वेळ झोपणार? उठा ना आता. हो उठिलो अजून कवरा उठू. उठा ना. मंगारी कोणाशी जपते. माझा पत्ता कट झाला. सुगंधा गो सुगंधा गोटे बघ ना मी अटे ना गो मी चाललो तुला सोडून. आज काय झालं तुम्हाला? उठा ना. आहो उठा ना. नाकवा. ए तिला काय झालं गो. ए बेसूत पडले गो. बाय उठ बाय उठ. सचिनला फोन करते. हो अरे फोन नाही केला तू की मशीन. फोन तुका जाणे तुशीन. अरे मला माहिती आहे पण ए तू कोण. मी शिनवार. तू शनिवार असून दे का रविवार असून दे माझ्या घरी काय करतेस. मी अटेसले ते काय अटेस लेतेस. म्हणजे कोणाच्या घर आयलास कोणाच्या डायलास. मी कोणाच्या घरा लेवायला आलो. मी आज घर आणले ते. न मी आणलाय तवच तुला मी वाटे बघितलं नाही. कसं बघिशील मी भूताय. हा तू भूतास. हो मग हे बघ भूत सुगंधा तू भूतास. काय मी भूत आहे. नाही मी भूत नाही. माझा निकला आत्मशरीराची भारायलाय बस बाकी काय नाही. त्यालाच भूत सांगतान. अरे हो अरे अरे मी भूत जाईलो. टेन्शन ना घेऊ मी आहे. अरे तू टेन्शन दिलंस म्हणा. तू कोण आहेस कोण. एकावर ते सांगितलं तुला. मी शिनवार. मी अटेसले ते औरवणे समजे तुला. अरे तू एके जागेवर लिहिलं बाबा. काय गेला. ए अटे बघ अटे. चल चल मानिलं तू अटेस लेतेस पण तुझं ना माझा संबंध काय. मी तुझ्या डोक्याचा बारका भाऊस. काय डोकऱ्याचा बारका भाऊस. अरे चेहऱ्यावर ना तू माझा बारका भाऊस वाटतेस. अरे खरंच. चल मानिलं तू डोकऱ्याचा भाऊसास. मग तू डोकरा नसता जायला ग. अरे मी बारकेपणी मेल तू मग मी डोकरा कसा होन. तेव्हा बरोबर आहे. नको अरे वा पवीन आयला. आता यालाच सांगते का तिला उठव. हा अरे पण नको अरे बघ बघ काय झालं बघ. मी गेलो वरती न ती बघ ती बेशूत पडली. अरे दोघांना उठव आम्हाला. निजलन वाटते. अरे निजलू रे आम्ही. अरे बेलूय बाहेर जाऊन बसते. ए अरे अरे ऐक ना. ए अरे अरे ऐक ना. अरे अरे तुला एकदा सांगून समजे नाही का. तू भूतास त्याला तू दिसायचा नाही. आता मी याला कसं सांगू का मी गेलोय न ती बेशूत पडली. एक उपाय आहे. तू त्याच्या अंगान खीर. काय असं होते. हो चालेल बघिते. मी याच्या अंगांना भरकला लायलो. मी खेळू नाही गेला. एकी शरीरात दोन आत्मेल्याला टाइम लागते पण इथून मनापासून केलं का नाही होल. कर बघून. असं मी ह्याच्या अंगण फिरलो. पहिले इला जाऊन उठी दे. गोऊठ. प्रवीण भाऊजी. मी पवीन नाही मी नाकवा आहे. तू नाकवा मग हे कोण? तो मिस आहे.
चहा असलाहीचा हात कोरा भारी आहे. तो पण तूच आहेस, मग काय मी तुझी बायको आहे? हा लाज नाही वाटत? बस गो पेकनं जरा, गाल दुखू लागला माझा. पहिले ऐकून तरी घे. बोल. मी नाखवास आहे, पण मी पवीनच्या अंगात किरलोय. आवाज बघीस नाही. काय प्रवीणच्या अंगात? गो बेशूद नको पडू. चासला भिजून बेशूद पडली. माझं डोकं कला दुखते, मी काय करते, म्हणजे गाल कला दुखते. काहीतरी गडबड आहे, मी चाललो. अरे पेकनं आहे, अरे पेकनं आहे. ए येऊ गेला. आता मी कोणाला सांगू का तिला उठव असं? पेक कोणतरी येलूस. पण माना एक सांग, मी त्याच्या अंगाने निघालू कला? तुझं काय बापाचं शरीर आहे का ते कायमचं लेवाला? त्यामुळे निघलं तू थोड्या टायमासाठी लिहू शकतेस बस. एक मिनिट, तुला एवढं सगळं माहिती आहे, मग तुने कला कोणाच्या अंगाने खिरला? मी खिराचू म्हणजे खिरलू बस गे निघाचू. कला कला ते मला या माणसांच्या अंगान खिराची किचकिरी वाटते. काय? मग तू काय कोणशी डुकराच्या अंगाने होता का? मराची पुरी तू माणसाच्या शरीर होता का नाही? पण ते माझं शरीर होतं. हे बघ डोकऱ्या. ए डोकऱ्या काय बापा बोल. काय बापा? अरे तुला बघून छोटू शब्द येते टोनामनी. ए पण ते सोर, कदस ना तू याच जागेवर बसलास काय? हाय काय या जागे म्हणी? अट्टेस मेल तुम्ही. काय अट्टेस मेलता? पण तुझं अंतिम संस्कार झालतं का नाही? हो मग तुझ्या आत्म्याला शांती नाही कला मिळाली? ती मोठी स्टोरी आहे. सांग आता, मापार काय टाइमच टाइम आहे. एक दिवस मी अट्टेसचा ट्रे टाकून निजले तू. मी औरा निजलो अजून उठिलोच नाही. म्हणजे निजे म्हणीस गेला. हा एक जण आलता मान्यवाला, त्यानं मला स्वर्गाच्या दाराकनी सोडविलं, पण त्याकनी लाईन पक्की लागली. ती लाईन करायला फुकटची सरबेट वाटायला घेतली त्यासाठी. असं? काय असं दरवाजा म्हणणं आठवणी जावासाठी लाईन लागली ती. हा मी लाईनला लागलो, माझं नाव निघलं येवाचं होतं. बस ती गेटवरची काकीचा चहा प्याचा टाइम जायला ती तैला गेली. गेटवर काकी होती? काकी म्हणजे ती अप्सरा का कोण होती ती. असं? मग ती चहा प्यायला गेली, तैलाच तिची निज लागली. अर्धा तास जायला मी लाईनीन उभे होतो. तवऱ्याने एक देवदूत आयला, त्यानं म्हणा परत पृथ्वीवर पाठविलं. कला ते त्याला एक नियम आहे, जर तू 20 मिनिटाच्या आत ते गेट मध्ये गेला नाही की तुला परत पृथ्वीवर पाठवी देईन. मग तुला परत पृथ्वीवर पाठवलं तरी तो अजून भूतूस कसास? अरे मी अटे आयलो, ते घरच्यांनी माझा लाठीचा अंतिम संस्कार केलाय. आता काय मिलेलो टांगता. अरे बाप रे, म्हणजे तू आता असं असलेशील, तुझ्यात मला शांती नाही मिळाची? मिळेल त्यासाठी माझी अंत्यक्रिया करावी लागेल. अरे अंत्यक्रिया करायला तुझं शरीर काय आहे? अरे येड्या, पिंडदान केलं तरी मला मुक्ती मिळेल. मग तू हे कोणाला सांगायचं नाही का? पक्क्याचा सांगायचा प्रयत्न केला, पण माना कोणाच्या अंगाने खिराला जमेस नाही. माझा भाऊ जा आजा मेला, त्याला सांगतील, पण तेव मेल्या तेव काय करू नाही शकत. तुझी आजी माझी वहिनी तीव मेली, तिला सांगतील, पण तीव काय करू नाही शके. नाथ तू हा तर मी मेलोय, ते मी नाही काय करू शके? नाही तू करू शकतेस. मी काय करू शकते? कला ते यांजून माझं पिंडदान केलं नव्हतं, तर तू माझं पिंडदान कर. मी? मग काय आता शाहरुख खानला वरू? तुझी डोक्यात काही केमिकल लोचा जायला ग? कला अरे मी मेलोय, मग मी तुझं पिंडन कसं करू शकेन? तू मेला नाही. मग काय पलगावर तो काय माझा जुडो वापरलाय ग? तो तू सास न येऊ तू सास, पण तू फक्त थोड्या टायमासाठी शरीरांना भरायलाच बस. काय? हो आता जा, डोले उघडले की माझं पिंडदान करायला विसरू नको. उठ, किती झोपणार आता? हो किती झोपणार, उठा ना. हो किती झोपणार, उठा ना. म्हणजे मी जिताय? मला काय नाही झालं. डोकरं मी विसरलो नाही. मी करीन तुझं पिंडदान, मी करीन तुझं पिंडदान. हा जायला एकदाचं पिंडदान. ए माझं पिंडदान का करशील? एक
कोण? मी तुझा आजा उद्या. काय? तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली जे सफेद कलरचं बटन दिसते ते दाबा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आम्ही जर व्हिडिओ टाकली की ती लगेच व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.